हॅलो. तर मॅचला फायनली सुरुवात झाली. एका बाजूला आपण पाहतोय बिलाल शेख पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेट. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा थ्रू द कव्हर ड्राईव्ह केला बॉल. ओम पांडे त्या ठिकाणी पोहोचतोय. सिंगल रन मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती आले 2. उस्मान पटेल पुन्हा एकदा रायगडचा टायगर इन ऍक्शन. बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरती. ओ यावेळेस मात्र बॅटची एज आणि बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. आणखी सिंगल. ही कॉन्टेस्ट मजा येईल सचिन गिरी. कारण उस्मान पटेल आणि बिलाल शेख जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा मात्र मैदानामध्ये दोन्ही बाजूने तेवढी चोरस आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच आता पुन्हा एकदा काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उस्मान पटेल वर्सेस बिलाल शेख. शॉर्ट बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे परंतु फक्त एक. जस्ट ओनली 1. एकच धाव मिळते. सातत्याने शॉर्ट बॉलचा मारा केला जातोय. हाफ ट्रॅकर बॉल वापरले जातात आणि त्यामुळे कदाचित इथून मात्र उस्मानला हात खोलण्याची संधी मिळत नाहीये. कालची पहिली मॅच आठवा. 72 धावांचं योगदान उस्मान पटेलचं. याही वेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न भिंतीवरती आदळतो. 1 रन पूर्ण केलीये. दुसरी साठी पलटलेत. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत 2 कंप्लीट. 2 धावांचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाते. धावसंख्या 6. महेंद्र शेख नाईक नाना यांच्या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेसाठी फार मोठं सहकार्य त्यांचं आम्हाला मिळाले. बिलाल शेख आतापर्यंत भारी पडला उस्मानच्या या बॅटिंग वरती. संधी मिळत नाहीये. पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र बॉल या ठिकाणी मात्र चाललाय डिक्लेरेशन झोन कडे. नाही इथे बॉल थांबलाय अजूनही. परंतु काय घडलंय. 1 रन वरतून आलाय बॉल. एकच डिक्लेअर. एक धाव मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. बाग 11 तळोजाच्या विरुद्ध ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटर अनिल अण्णा शेळके. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती आता पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं गेलं राहुल झोगाडी याला. बॉल तयार. पुन्हा एकदा राहुल जोगाडी याचा पुढचा बॉल. 1 रन या ठिकाणी मात्र होते कंप्लीट. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा इन ऍक्शन उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला राहुल जोगाडिया. ही देखील कॉन्टेस्ट भरपूर वेळा आपण पाहिली. अनेक वेळा हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आलेत. मॅच सुरू होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये बातचीतही झालीय. परंतु आता काय घडणार. उस्मान साठी चॅलेंज होता राहुल जोगाडियाच्या बॉलिंग साठी. पूर्णपणे तयार नव्हता. बरोबर बोटांच्या जादूने त्याला पूर्णपणे प्रभावित केलं. उस्मान पटेल कालच्या दिवसामध्ये 72 धावांची तुफानी खेळी कोण विसरेल या मैदानावरती. आणखीन एक आणि कटर बॉलरचा वापर जेव्हा जेव्हा राहुल जोगाडिया करतो तेव्हा तेव्हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला मगाशी सचिन गिरी यांनी चांगला उल्लेख केला की राईट हँडेड बॅट्समन साठी राहुल जोगाडिया हा नेहमीच घातक ठरलाय. आणि आता देखील उस्मान साठी तेच घडते. घ्या 3रा बॉल. आता सलगचा हा डॉट. त्यामुळे या मॅच मध्ये आता काही रस दिसत नाहीये. ज्या अर्थी पाहतोय आपण 5 बॉल मध्ये फक्त 1च धाव या ओव्हर मध्ये आली आहे. 4 डॉट राहुल जोगाडियाने फेकलेत. कमालीची बॉलिंग. इथे उचलून खेळला बॉल. मिस टायमिंग शॉट.
परंतु एक धाव रोखू शकत नाहीत. ओव्हरची ते समाप्ती सिंगलने ओव्हर समाप्त. या मागील मॅच मध्ये खर तर राहुल जोगाडी यांनी मच्छिंद्र स्मृती धारावीच्या विरुद्ध 3ची ओव्हर टाकली होती आणि या मॅच मध्ये तळोजाच्या विरुद्ध 2ची ओव्हर, म्हणजे ती ही पूर्णपणे इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. राहुल जोगाडी याचा सुमुख आला पेपर देऊन. 3 पेपर होते सुमुखचे आज, तिन्ही पेपर मध्ये पास येतो. चौथा पेपर होता परंतु त्याला समजले की माझी मॅच आहे, तो सोडून आलाय. त्यामुळे ते त्याचं क्रिकेटवरचं प्रेम किती आपण पाहू शकता. आणि खास करून भावेश नाईकचा एक फोन आणि सुमुखचा वर्ग सोडणं बात तो बनतीये. शेवटच्या ओव्हर मध्ये जतन ठक्कर लोगो फुल टॉस ऑन साइडला खेळले, कॅप मध्ये आहे. ओ त्या ठिकाणी मात्र 2 फिल्डर बॉल कडे पाहत बसलेत. बॉल तर अडवला गेलाय असत आणि इथून मात्र पहा धावा किती मिळतील, जवळजवळ 3. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी रन जी आहे ती ओव्हर थ्रोची मिळाली आहे. उस्मान पटेल सध्या बॅटिंग करतो आणि तळोजाचं एक मात्र कौतुक नेहमी असतं की जेव्हा जेव्हा उस्मानची मॅच असते मैदानावरती प्रेक्षकांचा फार मोठा गराडा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या गावातील भरपूर प्रेक्षक त्याला साथ देण्यासाठी येतात. ऑन साइडला खेळलेत, 1 रन पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्यासाठी निघतील का? होय निघालेत. वरती थ्रो झालाय परंतु 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2च्या मदतीने धावसंख्या 14, प्रोजेक्टेड स्कोर सध्या 18 दाखवते. 6-4 करंट रन रेटनी. परंतु आता इथून पुढे आक्रमकता दाखवावी लागेल उस्मान पटेलला. रायगडचा टायगर उगाच नाही म्हणत त्याला. गेली अनेक वर्ष रायगडच्या क्रिकेटवरती अधिराज्य ज्याने गाजवले आणि मगाशी सचिन गिरे यांनी उल्लेख केला की या सोशल मीडियाच्या ऑनलाईन जमान्यामध्ये देखील त्याचे असंख्य लाखो ऑफलाईन फॅन्स आहेत. आणि इथे पहा ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण नाशिकची टीम होती तो विकेट उस्मान पटेल मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाराज थोडासा झालाय तो, परंतु आता त्याचे प्रेक्षकही आणि त्याचे चाहतेही थोडेसे नाराज आहेत कारण ज्या पद्धतीने आज बॅट चालायला पाहिजे होती तशी बॅट चाललेली नाहीये. सफवान पटेल मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. थोडासा नाराज निराश. खुल्या गटात देखील आज उस्मान पटेलला संधी मिळाली नाही, त्यामुळे खास काही असं वॉर्मअप झालेलं नाहीये असंच वाटते कदाचित. आणि त्यामुळे हा त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी दिसून येतो. उस्मान पटेल आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. जतन पुन्हा एकदा तयार. सफवान पटेल नवीन बॅटर मैदानामध्ये उचलून खेळला बॉल फ्लॅट बॅकेट. बॉल चालला बरोबर आमच्या फुटबॉल ग्राउंड वरती. षटकार. 6 धावा मिळतील. धावसंख्या झाली या षटकाराच्या मदतीने 20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिलीच विकेट गमावली होती उस्मान पटेलची. सफवान मैदानामध्ये आला. 6 धावा मारल्यात त्यांनी. टीमची टोटल 20. जतन ठक्कर पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चालला. राहुल जोगाडी या बॉलवरती येतोय. 1 रन थांबू शकत नाहीत. सिंगल या ठिकाणी मात्र इथे मात्र रन आउट. फलंदाज सफवान बाद. आता वालिद पटेल कालच्या दिवसामध्ये काय मॅच खेळला होता. सेकंड मॅच मध्ये वालिद पटेलने जी बॅटिंग केली होती ती मात्र कमालीची पाहायला मिळालेली. अझहर ओ यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 21
या धावसंख्येवरती इनिंगला पूर्ण विराम मिळाला आहे. 22 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 22 धावांचं लक्ष कशा रीतीने पूर्ण केलं जाईल सेकंड इनिंग मध्ये आपण जाणार आहोत. त्यापूर्वी व्यासपीठावरती अनेकसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. ज्येष्ठ समाजसेवक आमचे धारावे गावचे महेंद्रजी नाईक साहेब नाना यांचे या ठिकाणी आगमन झाले. रामनाथजी नाईक साहेब या ठिकाणी आहेत. राजेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. कसदेव ठाकूर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सनी शेळके सानपाडा 70-70 स्पोर्ट्सचे मालक विजयजी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. उन्मेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. तसेच सन्मान्य राजू म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. तसेच जय पाटील, चिन्मय भोईर, स्वप्नील ठाकूर, तौफिक शेख, समित पाटील, जय पाटील, दीपक ठाकूर, वरुण पाटील, सोहन पाटील, निहाल म्हात्रे, वेदांत नाईक, विशाल नाईक, कामेश नाईक, सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कारण आज सर्वांनीच सहकार्य केले, सर्वांनी मेहनत घेतली, म्हणून आज 9व्या वर्षामध्ये एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी मात्र पूर्ण होते. स्क्रीनवरती आपण आमचा VIP डाईस पाहत आहे, ज्यावरती सर्व मान्यवर विराजमान झालेत. गेले 3 दिवस झाले महेंद्र शेठ आम्ही तुमची वाट पाहतोय, परंतु आज फायनली त्यांना वेळ मिळालाय. तो बिझनेस मधून खरं तर वेळ मिळत नाहीये, सातत्याने धावपळ त्यांची आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्यांनी भावेशला शब्द दिला होता की मी स्पर्धेमध्ये जरूर येईन आणि आता फायनली अंतिमच्या सामन्यासाठी ते ॲज अ गेस्ट म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे काही आता अवधी शिल्लक आहे या स्पर्धेला पूर्ण होण्यासाठी. 9वं वर्ष देखील संपेल, मग पुढच्या 10व्या वर्षाची चाहूल सर्वांना लागेलच. आई एकविरा बॉईज धारावी टीम खूप सुंदर आणि देखणं आयोजन आपण या ठिकाणी केलं आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एका उंच शिखरावरती घेऊन जाण्यामागे भावेश नाईक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा फार मोठा हात राहिलाय. 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा ते घेऊन आलेत, सोपी गोष्ट नाहीये. एवढ्या वर्षाचा हा प्रवास आहे, अविरत हा प्रवास टिकवून ठेवला. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आणि विशेष करून या वर्षी सगळ्या गोष्टी ऑफिशियली आपल्याला पाहायला मिळतात. बॉल होता या सफवान, पहिलाच बॉल ओम पांडेसाठी. ऑप्स्टमच्या बाहेर होता बॉल, वाईड आहे. सफवान पटेल बॉलिंग साठी आलाय. बाग 11 तळोजा टीम साठी त्याचं योगदान फार महत्वाचं राहिले. कालच्या दिवसामध्ये त्याची खेळी चांगली पाहायला मिळाली आपल्याला. ओव्हर द विकेट इथे देखील खोदून काढला, बॉल डिग आउट केला आणि ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. मिसफिल्ड झाली, स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी होते. आणि इथे पहा, या छोट्या छोट्या चुका आहेत, या सुधाराव्या लागतील. बावीस टार्गेट आहे या मॅच मध्ये. 21 रन पहिल्या इनिंग मध्ये बनल्यात. 22 रनचं टार्गेट. सफवान पुन्हा एकदा तयार ओम पांडेसाठी. यॉर्कर लाईनचा बॉल, फक्त सन्मान दिला या बॉलला. शॉर्ट सिली पॉइंटला बॉल चाललाय, धाव मिळणार फक्त एक. सेन्सिबल क्रिकेट, प्रत्येकाला माहित आहे कशा पद्धतीने बॉल आपल्यापर्यंत येतात आणि प्रत्येक बॉलला कशा पद्धतीने आपण हँडल करतो हे फार महत्वाचे. मुझम्मिल खान यावेळेस मात्र बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल, जो पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला मिळालाय. पहिल्या आणि तिसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेतलेले खेळाडू आहेत मुझम्मिल खान आणि त्याच्यासोबत ओम पांडे. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नीट होत नाहीये. कौतुक करावं लागेल सफवान पटेलच्या गोलंदाजीचं. आतापर्यंत सर्वात महागड्या बॅट्समनला तुम्ही एका जागेवरती उभं ठेवताय, सोपी गोष्ट नाहीये.
मॉन्सून ब्लास्ट धारावेगावची क्रीडा स्पर्धा आता समाप्तीकडे वाटचाल करते. पुढच्या मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये दोन टीम इन ऍक्शन असतील. आई एकविरा बॉईज मच्छिंद्र स्मृती धारावे टीम त्यांच्या विरुद्ध यातून विजेता संघ खेळेल. अंडर-25 ची टीम असल्या कारणाने त्यांना थेट फायनल मध्ये प्रवेश मिळाला. पुढे येऊन मारले ओमने बॉल ओव्हर द लॉंग ऑफ. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. सहा धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 12. 4 बॉल आतापर्यंत झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील पाहू शकताय बॉल हवेमध्ये आहे. फ्लिक बॉटम एंडचा चांगला वापर केला आहे आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा बाहेर. आणखी एक षटकार. 18 झालेत. अजून एखाद मोठा फटका आला तर एकाच ओव्हरला मॅच संपेल. 4 पाहिजे. इथे ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल आहे. पंच टर्न होतात आमच्याकडे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मात्र मिळते आणि या एक्स्ट्रा सोबत टीमची टोटल झाली 19. फक्त 3 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 3 रन. मॅच एकतर्फी झाली यात शंकाच नाहीये, कारण फर्स्ट इनिंग मध्ये धावाच झाल्या नाहीत. ओ पुन्हा एकदा क्लास यार. पुन्हा फिल्डर त्या ठिकाणी आहेत. कॅच सुटली. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल या ठिकाणी मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचे. 2 इथे मात्र होतील आणि थ्रो लेट आलाय. नाही भरपूर लेझी क्रिकेट या ठिकाणी मात्र खेळलाय. एका धावेची गरज आहे. 12 बॉल मध्ये पाहिजे 1 रन. अझर त्या ठिकाणी मात्र थोडस अप्रिसिएशन देतोय मुझम्मिल खानला, कारण एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगला क्रिकेटर, उत्तम क्रिकेटर आहे. एक धावेंची गरज. हो यावेळेस मात्र पाहू शकता आपण एक विजयी धाव या ठिकाणी पूर्ण केली. कॉंग्रॅच्युलेशन टीम. क्रिकेटर अनिल अण्णा शेळके 100 बॉयज नाशिक, यू आर इन टू द फायनल. धारावी टीमच्या विरुद्ध तुम्हाला खेळायची फायनल मॅच आणि मॅच असेल आधील 3 ओव्हरची. चला लगेच टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र शेठ नाईक नाना आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं. या सामन्याचा